हॅलो गाईज, सुरुवातीपासून इंग्रजी बोलायला का या कोर्सच्या सेकंड डे मध्ये तुमचं स्वागत आहे. गाईज, या कोर्समध्ये आपण नवनवीन शब्द घेत असतो आणि त्यापासून सेंटेन्स कसे बनवायचे आणि बोलायचे हे बघत असतो. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा थोडी सोपी वर्ड्स घेऊन त्यापासून सोपी सेंटेन्स बनवतो. हळूहळू काय करतो की ती थोडेसे वर्ड्स मोठे घेतो आणि त्यापासून मोठी सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करत असतो. गाईज, हा व्हिडिओ ज्यांनाही इंग्रजी शिकायचं आहे सुरुवातीपासून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. नक्कीच या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकणार आहात. तेव्हा गाईज, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. गाईज, व्हिडिओ बघत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिली आहे, ज्या वेळेस मी जे सेंटेन्स किंवा जे वर्ड बोलत असते त्यावेळेस ते माझ्यासोबत तुम्हाला रिपीट बोलायचं आहे. आणि सेकंड थिंग आहे गाईज, लाजायचं नाही. जरी सेंटेन्स तुमचं बोलताना चुकलं तरी लाजायचं नाहीये. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तीच सेंटेन्स रिपीट करायची आहे. क्लिअर? लेट स्टार्ट आवर टुडेज लेसन गाईज. गाईज, या व्हिडिओचे वर्ड्स बघा. व्हॉट, व्हॉट काय. दॅट, दॅट ते. धिस, धिस हे. इज, इज आहे. किती सोपी वर्ड्स आहेत बघा गाईज. आता यापासून आपण सेंटेन्स कशी बनवायची ते बघूया. गाईज, एक लक्षात ठेवा, हे जी वर्ड्स दिली आहेत याच्या बरोबर मी त्याचं मराठीत प्रोनाउन्सिएशन दिलं आहे. कसं त्याला उच्चारायचं हे मराठीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचं मराठी मिनिंग सुद्धा दिलेलं आहे. तेव्हा तुम्हाला हे खूप इझी जाईल. नीट लक्ष देऊन बघा. बघा, व्हॉट इज धिस, व्हॉट इज धिस, व्हॉट इज धिस हे काय आहे. व्हॉट इज धिस. व्हॉट इज दॅट, व्हॉट इज दॅट, व्हॉट इज दॅट ते काय आहे. नेक्स्ट वर्ड बघा, वॉच, वॉच किंवा क्लॉक. क्लॉक म्हणजे घडी. घडीला आपण वॉच किंवा क्लॉक दोन्हीपैकी एक म्हणत असतो. चेअर, चेअर खुर्ची. चेअर म्हणजे खुर्ची. नेक्स्ट सेंटेन्स बघा. मी तुम्हाला क्वेश्चन करत आहे, त्याचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. एक पिक्चर दिसेल, ते पिक्चर बघून तुम्हाला आन्सर करायचं आहे. व्हॉट इज धिस, व्हॉट इज धिस हे काय आहे. आन्सर गाईज. गुड ट्राय. धिस इज अ चेअर, धिस इज अ चेअर, धिस इज अ चेअर. व्हॉट इज दॅट, व्हॉट इज दॅट ट्राय करा गाईज. व्हेरी गुड. दॅट इज अ वॉच, दॅट इज अ वॉच. क्लिअर? आता गाईज, तुम्हाला माहित असेल येस म्हणजे हो. एस, एस. नो म्हणजे नाही. क्लिअर? नेक्स्ट सेंटेन्स. हो, ही घडी आहे. ट्राय करा. येस, धिस इज अ वॉच. येस, धिस इज अ वॉच. येस, धिस इज अ वॉच. नाही, ही खुर्ची आहे. नो, धिस इज अ चेअर. नो, धिस इज अ चेअर. नो, धिस इज अ चेअर. क्लिअर? नेक्स्ट वर्ड आहे लर्न. लर्न, लर्न म्हणजे शिकणे. अंडरस्टँड, अंडरस्टँड समजणे. स्पीक, स्पीक बोलणे. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस सराव करणे. रिपीट, रिपीट पुन्हा म्हणणे. क्लिअर झाले? गाईज, जर यापूर्वीच तुम्ही फर्स्ट डे जर बघितला नसेल तर तो नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला अजून काही वर्ड्स माहिती होतील आणि त्यापासून अजून सेंटेन्स तुम्ही बोलू शकाल. सेंटेन्स बघा. मी शिकतो. आय लर्न, आय
लर्न. मी इंग्रजी शिकतो. आय लर्न इंग्लिश. आय लर्न इंग्लिश. मी सराव करतो. आय प्रॅक्टिस. आय प्रॅक्टिस. मी बोलतो. आय स्पीक. आय स्पीक. मी पुन्हा म्हणतो म्हणजे मी पुनरावृत्ती करतो. आय रिपीट. आय रिपीट. नेक्स्ट वर्ड बघा. अँड. अँड म्हणजे आणि. अँड म्हणजे काय? आणि. डेली. डेली म्हणजे रोज. अँड डेली हे दोन वर्ड्स. नेक्स्ट सेंटेन्स बघा. मी इंग्रजी शिकते, सराव करते आणि बोलते. ट्राय टू ट्रान्सलेट इन इंग्लिश गाइज. व्हेरी गुड. आय लर्न, प्रॅक्टिस अँड स्पीक इंग्लिश. आय लर्न, प्रॅक्टिस अँड स्पीक इंग्लिश. मला समजतं आणि पुन्हा म्हणते. गुड ट्राय. आय अंडरस्टँड अँड रिपीट. आय अंडरस्टँड अँड रिपीट. गाईड जे वर्ड्स मी तुम्हाला सांगितले आहेत त्याच वर्ड्स रिलेटेड सेंटेन्स असणार आहेत. तेव्हा मी जेव्हा मराठीचं सेंटेन्स सांगते ते पटकन तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करा. कारण गाईज याच्यामध्ये कोणताही ग्रामर नाहीये, कोणतेही ग्रामरचे रूल्स नाहीयेत. जे काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला पुट करायचं आहे आणि सेंटेन्स बनवायचा आहे. क्लिअर? मी रोज पुन्हा म्हणते आणि सराव करते. व्हेरी गुड. आय रिपीट अँड प्रॅक्टिस डेली. आय रिपीट अँड प्रॅक्टिस डेली. आय रिपीट अँड प्रॅक्टिस डेली. गाईज बऱ्याच जणाला सेंटेन्स बनवताना प्रॉब्लेम येईल, पण गाईज तुम्ही फक्त सराव करत राहा. तुम्हाला स्वतःहून सगळ्या काही गोष्टी समजून जातील आणि तुम्ही स्वतःच अशा प्रकारचे सेंटेन्स फटाफट बनवू शकणार आहात. मी इंग्रजी शिकते आणि समजतं. आय लर्न इंग्लिश अँड अंडरस्टँड. आय लर्न इंग्लिश अँड अंडरस्टँड. आय लर्न इंग्लिश अँड अंडरस्टँड. हो, मला हे समजतं. येस, आय अंडरस्टँड धिस. येस, आय अंडरस्टँड धिस. मी रोज इंग्रजी शिकते. आय लर्न इंग्लिश डेली. आय लर्न इंग्लिश डेली. हे पुन्हा बोल. रिपीट धिस. रिपीट धिस. हो, मी इंग्रजी बोलते. येस, आय स्पीक इंग्लिश. येस, आय स्पीक इंग्लिश. जर तुम्हाला म्हणायचं असेल की नाही मी रोज इंग्रजी बोलत नाही, सिम्पली नो, आय डोंट स्पीक इंग्लिश डेली. नो, आय डोंट स्पीक इंग्लिश डेली. नो, आय डोंट स्पीक इंग्लिश डेली. पुन्हा म्हणा आणि शिका. रिपीट अँड लर्न. रिपीट अँड लर्न. रिपीट अँड लर्न. हो, मी इंग्रजी बोलतो आणि समजतं. येस, आय स्पीक अँड अंडरस्टँड इंग्लिश. येस, आय स्पीक अँड अंडरस्टँड इंग्लिश. येस, आय स्पीक अँड अंडरस्टँड इंग्लिश. गाईज तुम्ही यापूर्वीचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यात खूप सारे सेंटेन्स मी वर्ड सांगितले आहे. त्याशीच रिलेटेड 2 सेंटेन्स घेत आहे जेणेकरून तुमचा सराव होईल. मला इंग्रजी शिकायची आहे. ट्राय करा. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. मागच्या व्हिडिओमध्ये जेही वर्ड्स झाले आहेत ते वर्ड्स याच्यामध्ये पूर्ण रिपीट करणं शक्य नाहीये, तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा. मी जे व्हिडिओमध्ये
सेंटेन्स बनवले आहेत त्या सेंटेन्सला सोडून जर तुम्ही काही नवीन सेंटेन्स बनवली असतील किंवा बनवू शकत असाल तर ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की चेक करेल. आय होप गाईज आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल असेल आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अशी छोटी छोटी वर्ड्स घेऊन तुम्ही सेंटेन्स बनवून बोलू शकणार आहात. गाईज जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.